आतापर्यंत सगळं आनंदामध्ये चाललं होतं, पण त्या प्रसंगामध्ये एक दुःखाची झलक. प्रसंग झाला असा की त्या आनंदामध्ये गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये त्या कंसाने अक्रूराला पाठवून दिलेला आहे. आणि एक सुंदर रथ, पितांबर वस्त्र धारण केलेला तो अक्रूर पाहिल्यानंतर एक एक गवळण एकेका गवळणीच्या घरी जायला लागली, कुजबुज करायला लागल्या. नंदाच्या वळाकडे तुम्ही गेला होतात का? माझं नाही जाणं झालं. नंदाच्या वळामध्ये कोणाचा तरी रथ आलेला आहे आणि तो रथ कोणीतरी पितांबर वेष्टन केलेला कोणीतरी महापुरुष असावा, पण तो रथ आलाय कशासाठी, नेमकं काय भानगड आहे विचारायला गेलं पाहिजे. म्हणून एक एक गवळण यशोदेला विचारायला लागली. गवळण म्हणती यशोदेला, यशोदे अगं कृष्ण कुठे, सावळा कुठे, कान्हा कुठे, कोठे गे सावळा रथ शृंगारीला सांगे ओ मदना मदना. देव कुठे आहे, हा रथ कोणाचा आहे आणि अंगणामध्ये उभा असणारे तर कोण आहे? अक्रूर उभाचे बाई गे साजनी, या आनंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. आणि त्या गवळणींना पाहून नंदाची पटर राणी समोर आलेली आहे. बोले नंदाची पटराणी, बोले नंदाची पटराणी सद्गदित होनी, मथुरेची चक्रपाणी जातो गे साजनी. आणि सर्व गवळींना समोरचं चित्र दिसायला लागलं. विवार झाले मना हे वचन ऐकुनी, गवळणींनी ते समोरचं चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवत पुढचं आयुष्य कसं जगत. भगवान परमात्मा सकाळी गाई जाण्याकरता वनामध्ये निघून जायचे, पण संध्याकाळच्या वेळेस तो भगवान परमात्मा घरी यायचा. हो, डोळ्याची पापणी हलते म्हणून भगवान परमात्म्याचा विरह होतो, म्हणून भगवान ब्रह्मदेवाला सुद्धा शिवी गाडी करणाऱ्या, गालबोट लावणाऱ्या त्या गवळणी आता भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये राहतीलच कशा. म्हणून त्याच गवळणी विवाह झाले अंतःकरणी, विवळ झाले मला वचन ऐकुनी. अक्रूराला सुद्धा शिव्या द्यायला लागल्या. अक्रूरा चंद्राळा तुझ कोण धाडिले, कागात करू आलासी, घात करू आलासी. वदिसी वदिसी सकळा, वदिसी सकळा. अरे अरे चंद्रा, तुझं नाव कसं आहे तशीच तुझी करणी आहे. या वृंदावनामधून, या गोकुळामधून भगवान परमात्म्याला नेऊ नको. आमच्या जीवनातील आमचं सर्वस्व आमच्या प्राण आहे, पण आमच्या देवाला नको नेऊ, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान.
नको नेऊ भगवान कृष्ण नको नेऊ भगवान वृंदावनीचा वृंदावनीचा सकल जन देई तू केवळ नको नेऊ भगवान कृष्ण नको नेऊ भगवान नको नेऊ भगवान कृष्ण नको नेऊ भगवान माया बाबा हमरा पोरीती धरणी दे मुसलमान धरणी दे मुसलमान अरे गोकुळामध्ये घ्यायचं असेल देवाला नेल्यापेक्षा आमचे प्राण ने